शिवसेना गटनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, विरोधी पक्षनेतेपदी तुमची निवड झाली, एकीकडे महापौर आणि आता विरोधी पक्षनेता, एक नवा अध्याय महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे, काय सांगता? असा तर नवा अध्याय चालूच झालेला आहे आणि त्या नव्या अध्यायामध्ये मुंबई कशी उद्ध्वस्त होते ते मुंबईकर बघताय. त्या अध्यायामध्ये आम्ही जे काम करत आले 2002 पासून, त्या पक्षप्रमुखांनी जर गटनेता आणि नियमानुसार जर विरोधी पक्षनेता, तर जी भूमिका मुंबईकरांसाठी जास्त योग्य असेल आणि आम्हाला ती करत असताना अयोग्य काय दिसतंय ते आम्ही सर्व मिळून दाखवू. या सगळ्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून पहिलं काम म्हणजे ज्या प्रकारे पाहायला गेलं तर सध्या सत्ताधाऱ्यांकडून बांगलादेशी हटवचा नारा आहे, तुमचं काय? नाही, मी तर 2-3 दिवसापूर्वी तेच सांगितलंय की जे तुम्ही रोहिंग्यांचा उच्चार केलाय ते कुठे सापडले, त्यांचे काय पुरावे मिळाले, आधार कार्ड कोणी दिलं, कारण आधार कार्ड नंतरच होतं आणि आधार कार्ड काय महापालिका देत नाही. आणि जर हे सगळं तुमचं म्हणणं आहे महापौरांचं, तर मग तुमचं गृह खातं, तुमचं केंद्रातलं गृह खातं सपशेल फेल गेलंय का हे तुम्ही सांगावं. याआधी सुद्धा साधारणतः पाहायला गेलं तर हे जे बांगलादेशी आहे त्यांच्यावरून सुद्धा वाद उठताना पाहायला मिळाला होता. मात्र आता एवढा जोर का धरतो हा प्रकरण, काय वाटतं? याचं उत्तर ते देतील. आमचं म्हणणं आहे फेरीवाला धोरण हे आम्ही आणलं. फेरीवाला धोरणामध्ये नोंदणी झाली आहे, त्याला राज्य सरकारने 14 पासून का लेट केलं ह्याचंही उत्तर द्यावं. आणि गृहमंत्री दोन्ही फेल ठरले असं महापौरांच्या बोलण्यानं वाटतंय. शेवटचा प्रश्न, विरोधक म्हणून या सगळ्यामध्ये जो मराठी व्यापारी असेल किंवा मराठी फेरीवाला असेल तो चिरडला जातोय का? कारण नाही, मुळामध्ये अगदी इलेक्शनच्या आधी जर आपण पाहिलं तर हिंदू होणार, आमची भूमिका होती मराठी होणार, आम्ही मराठी म्हणूनच हे करतोय, मग मराठीच होणार. आता तुम्ही म्हणताय एक पक्क झालं की मराठी हा हिंदू आहे, हे अधोरेखित भाजपकडनं झालं. आणि जर डिलाय रोड सारखा, वरळी सारखा, परळ सारखा, लालबाग सारखा तुम्हाला रोहिंगे कुठे सापडले हेही सांगावं. जिथे सापडले त्यांना आधार कार्ड कोणी दिलं ते सांगावं. गव्हर्नमेंटमध्ये रेशन कार्ड येतं, रेशन कार्ड कोणी दिलं ते सांगावं. जन्म मृत्यू हा आपण देतोच, ते 2 कार्ड बघून आपण जन्म मृत्यू देतो. मग आम्ही महापालिकेचा रोल कुठला? मुळात महापालिकेच्या रोल मधला हा जो महापौरांनी प्रश्न केलाय तो त्यांच्या रोलमध्ये येतो का? आणि जर तो येतोच असं जर म्हणत असतील तर तुमचं गृहमंत्री, केंद्र आणि राज्य सपशेल फेल ठरलंय हे महापौरांनी अधोरेखित केलंय. धन्यवाद. तर आपण पाहतोय हे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक आहेत. आपण पाहतोय हे सगळे जण आता स्थायी समितीची, त्यानंतर शिक्षण समितीची, त्यानंतरची या अनेक विविध समित्यांची निवड ही आज होणार आहे आणि त्यासाठी सभागृहात जाताना पाहायला मिळत आहेत. साधारणतः आपण पाहतोय की ज्या प्रकारे दोन सध्या आपण पाहतोय की एक सत्ताधारी आहे, एक विरोधक आहे, गटनेते आहेत आणि आता आज पाहायला गेलं तर सभागृह नेत्यांची निवड जी असेल आज होईल. त्यानंतर त्यासोबतच विरोधी पक्षनेत्याची सुद्धा, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची सुद्धा निवड ही आज होणार आहे. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर किशोरी पेडणेकर यांचं नाव विरोधी पक्षनेता म्हणून समोर आल्याचं पाहायला मिळतं. कारण महापालिकेच्या ज्या सभागृहाच्या नियमानुसार पाहायला गेलं तर जर सत्ताधारी पक्षातील जो गटनेता असतो तो सभागृह नेता होतो आणि दुसरीकडे विरोधी पक्षातील जो गटनेता असतो तो विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता गटनेता असेल किंवा सभागृह नेता असेल किंवा विरोधी पक्षनेता असेल याची निवड ही आज सभागृहामध्ये होणाऱ्या याच्या या बैठकीमध्ये होणार आहेत. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे फेरीवाल्यांचा. त्याच्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवका, महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या आणि साधारणतः त्यांनी मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यामुळे आता या सगळ्यावरती सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अभिष कोरीसह, वैभव पाटील, मुंबई.